एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र एसएससी जीडी भरतीचा आज पहिला दिवस होता। 20 ऑगस्टला एसएससी जीडी भरतीचं आज ग्राउंड झालं। तर आज एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास करण्यात आला आणि त्याचबरोबर ग्राउंड या ठिकाणी कशा प्रकारे आहे, ग्राउंड आपलं कुठं होत आहे, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया काय आहे, आपल्याला कोणकोणत्या गोष्टीत लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या आपल्याला चुका करायच्या नाही आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट कोणकोणते त्या ठिकाणी लागत आहे आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्यांना घरी या ठिकाणी पाठवले जात आहे। आणि त्याचबरोबर टायमिंग या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंगसाठी टायमिंग कशा प्रकारे त्या ठिकाणी काउंट केलं जात आहे, काय अंदरची प्रोसेस आहे, RFD कशा प्रकारे त्या ठिकाणी लावले जात आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। एसएससी जीडी भरतीचं ग्राउंड कशा प्रकारे झालं 20 ऑगस्टला याबद्दल आणि ज्या पण विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं तर त्यांचाच अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। एसएससी जीडी भरतीच्या ग्राउंडचा आज पहिला दिवस 20 ऑगस्टला या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचं ग्राउंड झालं आणि त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीचं जे ग्राउंड झालं तर पुण्यामध्ये तळेगाव या ठिकाणी ग्राउंड चालू आहे। पुणे तळेगाव CRPFचं सेंटर आहे आणि त्या सेंटरमध्ये जे एसएससी जीडी भरतीचं या ठिकाणी ग्राउंड चालू आहे। तर ज्यांचं सुद्धा 20 ऑगस्टला एसएससी जीडी भरतीचं ग्राउंड होतं तर ते विद्यार्थी 19 ऑगस्टला त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते। तर सर्वात अगोदर गेटच्या अंदरची एंट्रीची जी या ठिकाणी टायमिंग आहे, तर गेटच्या अंदर जो एंट्रीचा जो टाइम दिला जात आहे, तर आज ज्यांचं सुद्धा 20 ऑगस्टला ग्राउंड होतं तर त्यांचा जो रिपोर्टिंग टाइम होता तर त्यांना त्या ठिकाणी सकाळी 4 वाजतापासून गेटच्या अंदर घेतला जात आहे। सकाळी 4 वाजतापासून ते 6 वाजेपर्यंत मुलांना गेटच्या अंदर आज एंट्री दिली 20 ऑगस्टला, ठीक आहे। आणि ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर एक दिवस अगोदर या ठिकाणी पोहोचा, कारण की एक दिवस अगोदरच त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं, कारण की जो आपला रिपोर्टिंग टाइम आहे तर त्या रिपोर्टिंग टाइमवर आपल्याला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्यांचं सुद्धा 20 ऑगस्टला ग्राउंड होतं तर ते आज सकाळी 4:30 वाजतापासूनच मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली गेली 4 ते 4 वाजतापासून आणि 6 वाजेपर्यंत मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली ज्यांचं 20 ऑगस्टला ग्राउंड झालं त्यांचं। आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केल्या जातात, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे। आणि तुम्ही हे जर डॉक्युमेंट नेले नाही तर आपल्याला गेटच्या अंदर सुद्धा एंट्री त्या ठिकाणी दिल्या जात नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली। गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी काय होत आहे, मुलांना त्या ठिकाणी RFD आहे त्या ठिकाणी लावल्या जातात, पायाला ते चिप लावल्या जातात RFD ची, ठीक आहे। दोन्ही पायाला आपल्या खाली लावून देते पायाला, ठीक आहे। तर हे चिप लावल्यानंतर आपल्याला समोर आणखीन पाठवत त्या ठिकाणी जे आपल्याला चेस्ट नंबर दिला जात आहे, चेस्ट नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी जे आपलं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे। आपलं त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन वगैरे त्या ठिकाणी होत आहे। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की ग्राउंडवर आपल्याला त्या ठिकाणी सोडत आहे। तर आज जे जवळपास किती विद्यार्थ्यांचं 500 विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं, तर एका बॅचमध्ये 100 मुलं त्या ठिकाणी रनिंगसाठी सोडल्या जात आहे। आणि आज जवळपास 5 बॅच त्या ठिकाणी पुणे तळेगाव CRPF सेंटरला त्या ठिकाणी बनले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। म्हणजे एका दिवशी 500-600 पोरं ते त्या ठिकाणी बोलावत आहे। तर एका बॅचमध्ये 100 त्या ठिकाणी ते काय करत आहे, सर्वात अगोदर मुलांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुलांची सर्वात अगोदर करून घेत आहे। चिप वगैरे लावल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी हाईट वगैरे काही घेत नाही, हाईट शेस त्या ठिकाणी घेतला जात नाही। सर्वात अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे प्रोसेस त्या ठिकाणी होता आणि हे प्रोसेसला टाइम त्या ठिकाणी लागत आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की 100च्या बॅचेस त्या ठिकाणी बसवल्या जात आहे आणि एका बॅचला त्या ठिकाणी रनिंगसाठी नेत आहे। तर रनिंगचे जे ग्राउंडचा जर आपण विचार केला, ग्राउंड कसं आहे, तर ग्राउंडची हालत एकदमच ज्या विद्यार्थी मित्रांनो बेकार, एक लक्षात ठेवा, ग्राउंडची कंडिशन एकदमच खराब आहे, मी तुम्हाला सांगून देतो। तर 400 मीटरचा ट्रॅक आहे, 400 मीटरच्या ट्रॅकवर मुलांना त्या ठिकाणी धावायला लावता आणि त्या ठिकाणी जसं RFD आहे आपली, जसं आपण तिथं एका पोराला त्या ठिकाणी रनिंगसाठी सोडत आहे, म्हणजे जे 100 पोरं आहे की नाही तर एका दमान 100 पोरं सोडत नाही, एक पोरं त्या ठिकाणी जे पाठवल्या जातात रनिंगमध्ये, ठीक आहे। तर असे 100 पोरं रनिंगसाठी सोडत आहे त्या ठिकाणी 400 मीटरच्या ट्रॅकवर। तर 400 मीटरचा ट्रॅक आणि आपल्याला 12 राऊंड त्या ठिकाणी मारा लागते, कारण की 12 चौक 48 होते आणि आपण 12 राऊंड मारल्यानंतर आणखीन आपल्याला 200 मीटर आणखीन त्या ठिकाणी होळा लागते। तर 5 किलोमीटर त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्राउंड आहे। 400 मीटरचा ट्रॅक आहे आणि 400 मीटरच्या ट्रॅकवर आपल्याला 12 त्या ठिकाणी राऊंड आपल्याला मारायचे, 12 राऊंड आणि 200 मीटर अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्राउंड आहे। आणि ग्राउंडची जी हालत आहे एकदम चिखल आहे ग्राउंडवर, एक लक्षात ठेवा, पाय सुद्धा काही ठिकाणी त्या ठिकाणी फसून राहिले। तर भरपूर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रनिंगसाठी त्या ठिकाणी
भरपूर त्या ठिकाणी जड जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. कारण की ग्राउंडची जी हालत आहे एकदम बेकार आहे, एक लक्षात ठेवा. कारण की पाऊस आला होता तर त्यामध्ये जे पाय वगैरे सुद्धा फसत आहे. काही विद्यार्थी रनिंग मारताना त्या ठिकाणी पळत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि काही विद्यार्थ्यांना काउंटिंग सुद्धा त्या ठिकाणी होत नाही, एक लक्षात ठेवा. काही विद्यार्थ्यांना 12 जर राऊंड मारायचे असेल तर काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की 11 राऊंड त्यांनी मारले की त्यांना असं वाटतं की 12 राऊंड मारले बा, ठीक आहे. तर म्हणजे एवढे जे विद्यार्थी मित्रांनो, एवढा आपल्याला या प्रॉब्लेमचा फेस आपल्याला करावा लागणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि आपल्याला राऊंड त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मोजायचे आणि त्याचबरोबर घड्याळ त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर नेऊ देते काय. सर्वात अगोदर ते जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितलं होतं की घड्याळ आणू नका, पण काही विद्यार्थ्यांनी घड्याळ घेऊन धावले आहे त्या ठिकाणी, एक लक्षात ठेवा. ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल घड्याळ सुद्धा सोबत नाही, जेणेकरून आपल्याला एक अंदाज लागणार आहे की आपला या ठिकाणी टायमिंग किती झाला, आता किती राऊंड आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे, लक्षात ठेवा. घड्याळ खूप इम्पॉर्टंट आहे. घड्याळ जर नेली तर आपल्याला समजणार आहे की आपल्याला या ठिकाणी किती राऊंड अजून या ठिकाणी कंप्लीट करायचे आहे आणि किती मिनिटांमध्ये आपल्याला करायचे आहे. घड्याळ सुद्धा सोबत नाही, एक लक्षात ठेवा. तर घड्याळ सुद्धा त्या ठिकाणी घेऊन धावू देते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे ते ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा. तर ग्राउंडची जी हालत आहे एकदम कंडिशन खराब आहे, एक लक्षात ठेवा. भरपूर मुलं त्या ठिकाणी पळत आहे. आज 100 पोरं एका बॅचमध्ये रनिंगसाठी सोडलं आणि 100 पैकी जे मुलांना रनिंगमध्ये पास करण्यात आलं तर जवळपास 29 ते 28 विद्यार्थ्यांना रनिंगमध्ये पास करण्यात आला आणि 72 विद्यार्थी मित्रांनो रनिंगमध्ये फेल करण्यात आले, एक लक्षात ठेवा. एवढं डेंजर ग्राउंड या ठिकाणी आहे. रोडवर तरी काही वाटत नाही, पण ग्राउंडवर जे विद्यार्थी मित्रांनो खूप अवघड त्या ठिकाणी मुलांना जात आहे, भारी त्या ठिकाणी जात आहे ग्राउंडवर, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. रोडवर तरी जास्त भारी जात नाही, पण ग्राउंडवर त्या ठिकाणी एकदम मुलांना भारी जात आहे आणि ते प्रॉब्लेम त्यांना फेस त्या ठिकाणी करावं लागत आहे. कारण की पाऊस आल्यामुळे त्या ठिकाणी पाया मुलांचे फसत आहे. काही विद्यार्थी रनिंग मारताना त्या ठिकाणी पळत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर जवळपास 100 पोरं आज रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी जवळपास 27-28 विद्यार्थी त्या ठिकाणी रनिंगमध्ये पास करण्यात आले, एक लक्षात ठेवा. म्हणजे टायमिंग आपला जे विद्यार्थी मित्रांनो त्या RFD मध्ये राहते, ठीक आहे, की आपला या ठिकाणी टायमिंग किती झाला आहे आणि त्या ठिकाणी मुलांचे टायमिंग त्या ठिकाणी दाखवलं जातं की तुमचा टाइम या ठिकाणी जास्त झाला आहे. तर त्यांना जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल गेले तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो रिजेक्टेड स्लिप त्या ठिकाणी दिलं जातं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. ज्यांचा 24 मिनिटापेक्षा एक सेकंडने मुलांना रनिंगमध्ये फेल करण्यात येत आहे, एक लक्षात ठेवा. एका सेकंडमध्ये मुलांना रनिंगमध्ये फेल केला जात आहे, एक लक्षात ठेवा. तर हे झाल्यानंतर रनिंग झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना सोमवार नेलं जात आहे. जे 27-28 पोरं होतं जे रनिंगमध्ये पास करण्यात आलं होतं तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो तिकडे सोमवार नेलं आणि त्यांची त्या ठिकाणी हाईट चेस्ट त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर उंची त्या ठिकाणी 170 सेंटीमीटर उंची घेतल्या जात आहे आणि छाती त्यामध्ये जे 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि 170 सेंटीमीटरपेक्षा 1 सेंटीमीटर जरी कमी असेल तर त्यामध्ये सुद्धा फेल केलं जात आहे, अपात्र केलं जात आहे. आणि ST कॅटेगरीचे असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर घेतल्या जात आहे. वजन 50 किलोच्या वरता असलं पाहिजे, 50 किलोच्या खाली असेल तर अपात्र केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा. तर अशी जे ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आहे हे सर्व त्या ठिकाणी होतं आणि त्यानंतर मेडिकलची सुद्धा तारीख त्यांना दिली जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे आज SSC GD भरतीचं आज ग्राउंड झालं. तर ग्राउंड जे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे सेंटर आहे, तळेगावचं CRPFचं सेंटर ह्या ठिकाणी ग्राउंड झालं. ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालंय त्यांचाच मी तुम्हाला अनुभव सांगितला. आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय